नमस्कार मंडळी, आज आपण नवरात्रीच्या 9 दिवसांबद्दल बोलणार आहोत। नवरात्र म्हणजे देवीच्या उपासनेचा, श्रद्धेचा आणि शुद्धतेचा उत्सव। या 9 दिवसात आपण काय करायला हवे आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नवरात्री म्हणजे देवी दुर्गेच्या 9 रूपांची उपासना। प्रत्येक दिवसाला एक वेगळी देवी समर्पित आहे, शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत। ही वेळ केवळ पूजा करण्याची नाही, तर आपलं मन, शरीर आणि वर्तन शुद्ध ठेवण्याची संधी आहे। नवरात्रीत करायच्या गोष्टी: 1. घटस्थापना व देवीची पूजा। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून अख्खे 9 दिवस अखंड दिवा, पूजा, मंत्रजप करणे शुभ मानले जाते। 2. व्रत व उपवास। अनेक जण नवरात्रीत उपवास करतात। फळाहार, सात्विक जेवण, साबुदाणा, दूध, फळ यांचा समावेश करावा। 3. स्वच्छता। घर व मन दोन्ही स्वच्छ ठेवणे आवश्यक। पूजा खोलीत विशेष स्वच्छता ठेवावी। 4. देवीचे रंग व वस्त्र। प्रत्येक दिवशी ठराविक रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते। 5. जप व भजन। दुर्गा सप्तशती, देवीचे स्तोत्र, भजने यांचे पठण करणे। 6. दानधर्म। गरिबांना अन्न, वस्त्र किंवा मदत करणे पुण्यकारक मानले जाते। 7. कन्यापूजन, कन्याभोज। अष्टमी किंवा नवमीला लहान मुलींना देवीच्या रूपात मानून पूजन करणे। 8. अखंड ज्योत म्हणजे दिवा। नवरात्रीत शक्यतो अखंड दिवा लावणे शुभ मानले जाते। दिवा विझू नये याची काळजी घ्यावी। 9. माता दुर्गेचे उपवास नियम। उपवास करणाऱ्यांनी शक्यतो तामसिक पदार्थ टाळून फक्त सात्विक अन्न खावे। 10. ध्यान आणि साधना। रोज सकाळी संध्याकाळी थोडा वेळ देवीच्या मंत्रांचा जप व ध्यान करणे। 11. फुलांचा वापर। देवीला नेहमी ताजे फूल अर्पण करावी, कोमेजलेली फुले वापरू नयेत। नवरात्रीत टाळायच्या गोष्टी: 1. मांसाहार आणि मद्यपान टाळा। हे दिवस शुद्धतेचे आहेत, त्यामुळे अशा गोष्टी निषिद्ध मानल्या जातात। 2. कांदा लसूण सेवन टाळा। उपवास करणाऱ्यांनी शक्यतो सात्विक अन्नच घ्यावे। 3. नकारात्मक विचार व वादविवाद। राग, मत्सर, वाईट वर्तन टाकून शांतता व प्रेमाने राहावे। 4. अस्वच्छता। घरात आणि विशेषतः पूजेच्या जागेत अस्वच्छता ठेवू नये। 5. अत्याधिक झोप व आळस। हे दिवस साधना, पूजा आणि आत्मिक उन्नतीसाठी आहेत। 6. देवी पूजेचा अनादर। मन लावून श्रद्धेने पूजा करणे महत्त्वाचे आहे, फक्त दिखावा टाळावा। 7. कापड शिवणे किंवा केस कापणे टाळा। नवरात्रीत केस कापणे, नखे कापणे किंवा नवीन कपड्यांचे शिवणकाम करणे टाळले जाते। 8. झाडाझुडपं तोडू नका। पानं, झाडं तोडणे अशुभ मानले जाते। 9. अशुद्ध वस्त्र परिधान टाळा। दररोज आंघोळ करून स्वच्छ व शक्यतो हलक्या रंगाचे किंवा नवरात्रीचे ठराविक रंगाचे कपडे घालावेत। 10. भांडण, शाप देणे टाळा। हे दिवस शांततेचे आहेत। नकारात्मक बोलणं, शिवीगाळ, शाप देणं हे पाप मानले जाते। 11. धार्मिक ग्रंथांचा अपमान करू नये।
दुर्गा सप्तशती किंवा इतर मंत्र पठण करताना आदराने व नीट बसूनच वाचन करावे. 12. जड पदार्थ व अति खाणे टाळा. उपवास करताना पचायला सोपे, हलके आणि सात्विक अन्नच घ्यावे. तर मंडळी, नवरात्री म्हणजे फक्त उपवास किंवा परंपरा नाही, तर हा आत्मशुद्धीचा उत्सव आहे. जे करावे त्यातून आपली ऊर्जा वाढेल आणि जे टाळावे त्यातून मन शरीर शुद्ध राहील. आपण हे नियम पाळले तर नवरात्र खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. जय माता दी. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.